यस, धन्यवाद, थँक्यू. बोलूया आपण मॅचकडे. लेट्स पे बोलूया आपण आणखीन एका नव्या कोऱ्या सामन्याकडे. 5 षटकांचा खेळ, 5 षटकांचा पूर्वार्ध आणि 5 षटकांचा उत्तरार्ध. टॉस जिंकला तो म्हणजेच गावदेवी धरणा म्हणजेच GCC धरणा संघानं स्वीकारली प्रथम फलंदाजी. आई गावदेवी वर्सेस आई गावदेवी असाच खेळ नानवेली वर्सेस धरणा या दोन संघादरम्यान. कमालीचा फटका आहे, ताकद तेवढीच आहे. इट्स अ मायटी 6 रन्स. काय सुरेख फटका, काय सुरेख फटका. हा मात्र आलाय षटकार. विशाल मडवीच्या बॅटचा तडाखा. पहिल्याच बॉलवर आशिष पाटीलनं प्रहार केला होता. तोही सीमारेषे लगत असं वाटलं की कदाचित षटकार होईल, परंतु अतिशय उत्तम फिल्डिंग संकेतनं अतिशय उत्तम दर्जा बॉलला मात्र रोखला होता. पण त्यानंतर विशाल मडवी स्ट्राईकवर गेला आणि त्यानं डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या धोक्यावरून ताकद आजमावली आहे. हँडसम पर्सनॅलिटी विशाल मडवीकडे आहे आणि उत्तम कामगिरी त्याची राहिली आतापर्यंत खेळामध्ये. पुन्हा एकदा बॉल मिड विकेटला ट्रावर होईल, शतरक्षक येईल. संकेत 1च रन्स मात्र मिळते. या सामन्याचा विचार केला तर मात्र बॅटिंग घेतली आहे प्रथम. याचा अर्थ स्पष्ट आहे की दबावाखाली आम्हाला धावांचा पाठलाग करायचा नाही आहे, तर मोठ्या धावा जोडून दबाव निर्माण करायचा आहे उत्तरार्धामध्ये. स्पष्ट प्लॅनिंग आहे GCC धरणा संघाची. हवेत राहिलाय बॉल, बराच वेळ हवेत राहिलाय. शतरक्षक संकेतनं मात्र आता चूक केली नाही. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता आशिष पाटीलचा. हाही फटका फसला ज्याप्रमाणे पहिल्या बॉलवर तो फसला होता. आणि इथे मात्र संकेतनं एक चांगला झेल टिपला आणि GCC धरणा संघाला बसतोय पहिला हादरा आशिष पाटीलच्या रूपाने. संकेत तांडेलने एक चांगला झेल टिपलाय. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज मात्र आपण पाहतोय तो म्हणजेच मंगेश जुगरे. पहिल्या बॉलवर सिंगल, नंतर मात्र षटकार, नंतर सिंगल आणि चौथ्या बॉलवर विकेट. 1-8 अशी सावध सुरुवात 4 बॉलमध्ये पहिल्यांदा गावदेवी धरणा संघ करतोय. यंदाचा मोसम गावदेवी धरणा संघासाठी कमालीचा राहिला आहे. चांगली सीझन सुरू केली आहे. एकत्र हातात हात घालत मात्र संघ चांगला खेळतोय. परंतु एका बाजूला नानवेली संघ हाही या संघासाठी नौका आहे. म्हणजे दोघेही एकमेकासाठी नौके आहेत. पण नौक्यामध्येच तर खरी क्रिकेट आहे ना, की तुम्हाला नॅचरल क्रिकेट जर खेळता येते. ती नॅचरल क्रिकेट दाखवली जाते. नांदेड संघ आपल्या परिसरातील एक चांगलाच संघ आहे, पण या परिसरातील धरणा संघसुद्धा तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. समोरच्या खुर्च्या पाठीमागे चाललेत त्याप्रमाणे इथे मात्र आपण पाहतोय जोरदार अपील जरूर राहिला आणि लेगबाईची रन्स मात्र मिळती आहे. लेगबाईच्या रन्सनं धाबळकर धावा लागल्या त्या तब्बल 9 धावा. नवीन फलंदाज पाहिलं तर म्हणजे अनिकेत काळे जो आता नॉन स्ट्रायकिंगला उभा राहिला आहे. मोठ्या धावा जमवायच्या जरूर आहेत आणि त्यासाठी प्रयत्नशील राहील. 20 मिनिटामध्ये पहिले 4 षटकं टाकायचे आहेत. जिनितचा संघ जिंकला आहे. चांगला खेळ त्यांचाही राहिला आहे. फलंदाजीमध्ये ताकद दाखवली त्या संघानं. कोरटप्प्याचा बॉल दिशा दिली, शॉट मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. रन्स मात्र मिळेल ती 1 आणि 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल की 10.00 सरासरीनं सामना मात्र सुरू केला आहे तो GCC धरणा संघानं.
आणि 1-10 अशी धावसंख्या बोर्डवर लागते. एक षटकाचा वाजवी खेळ संपला. आतापर्यंतचा विचार केला तर मागच्या 4 सामन्यामध्ये पहिल्या 3 सामन्यामध्ये 49 धावा बनल्या, 50 धावांची गरज राहिली. परंतु जो एक सामना झाला ना कांचन पालकर सर, तो म्हणजे शो मॅच, तो एक कमालीचा राहिला. कारण 67 धावांचा पाठलाग पोलीस दलातील मंडळीनं एक बॉल स्पेअर ठेवून केला. VRCC उसाटणे आणि पिसार्वे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की रिपोर्टिंग करायची आहे. टॉससाठी संपर्क साधा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, तत्पूर्वी रिपोर्टिंग आपण करा, ही विनंती आहे. पिसार्वे आणि उसाटणे. षटक क्रमांक 1 संपला. नवीन फलंदाज जो अनिकेतनं आतापर्यंत खातं उघडलं नाही आहे, तो मात्र नॉन स्ट्राईकरला वाट पाहिल, स्ट्राईकवर राहील तो. विशाल ऑन स्ट्राईक. भरदाब वेगानं गोलंदाज मयूर झुगरे. काय सुरेख बॉल टाकला, त्यानं ट्रॅव्हल केलाय. आवाज झाला तोंडातून इथपर्यंत. हा घे. ताकद दाखवली, ताकद. फुल स्पीडमध्ये अतिशय उत्तमरित्या बॉल ट्रॅव्हल झाला. त्याच्यामध्ये मात्र उत्तर नव्हतं विशालकडे, ज्यानं पहिला बॉल डॉट खेळलाय. पुन्हा एकदा जोरदार टाकलेला बॉल मिड ऑफ रिकाम आहे आणि त्याच्यामुळे डीप क्षेत्रक्षक तिथे तैनात आहे. त्यानं मात्र उचलला, फेकला. वाव, काय सुंदर फेकी आहे. अतिशय उत्तम दर्जाची फेकी राहिली. 1 रन्स मात्र मिळती आहे. एका रन्सनं 11वर मजर मारली जाते आतापर्यंत टाकलेल्या 8 बॉलमध्ये. 1-18, 1-11. आतापर्यंत काहीच बिघडलं नाही आहे. सामने पहिली सुरुवात आहे. कारण स्पर्धा म्हटलं ना की एकानं उभं करायचं, दुसऱ्यानं तिकडे पाठलाग करायचा. एकानं जर निर्माण केलं की दुसऱ्याने ते घालवायचं. आयुष्यही असंच आहे कांचन पालकर सर. दुश्मन म्हणजे नेमकं काय? एखाद्याची चांगली प्रसिद्धी दुसऱ्याला आवडतच नाही माणसाला मुळात. मोठा फटका जरूर कन्वर्ट करायचा होता. स्वीप केलाय प्रयत्न. सिंगलवर समाधान मानलं जाईल आणि सिंगलनं मात्र अनिकेत काळे आपलं स्वतःचं खातं उघडेल. दाभोळकर धावा लागलेत ते आतापर्यंत 12 धावा. त्याच्यामुळे आयुष्य आणि क्रिकेट तुम्हाला दररोज काहीतरी शिकवत राहतं. ते शिकवणं पाहतो आपण. कारण क्रिकेट आणि आयुष्य म्हणजे स्पर्धाची आयुष्याची. एकानं आव्हान उभं करायचं आणि दुसऱ्यानं त्याला मोडून काढायचं. कबड्डीच्या खेळामध्ये आपण पाहतो. फटका चांगला आहे कारण ताकद तेवढी आहे, नजाकत दाखवली आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून काय लाजवाब उचलला बॉलला. नाही, एका नाही, दुक्का नाही, दे धक्का म्हणत विशाल मडवी चढवतोय. छक्का. अतिशय उत्तम दर्जाचा षटकार आणि या षटकारानं मात्र दाभोळकर धावा लागल्या तब्बल 18 धावा. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ. इथं बॅलन्स सुरू आहे, शांत डोक्यानं आक्रमकता सुरू आहे. डॉट बॉल झाल्यानंतर मोठा प्रेशर घेतला जात नाही. त्यांना माहिती आहे आपण गेम चालू ठेवायची आहे. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु लँडिंग मात्र सेफ होईल. सिंगल रन्सच मात्र मिळते. हेलिकॉप्टर उडवणं सोपं आहे आजकाल, परंतु विकी एक लक्षात घ्यायचं, हेलिकॉप्टरमध्ये बसणं किंवा विमानात बसणं त्याचे पैसे मोजावे लागतात, परंतु उतरणं नशिबाचा खेळ आहे. कारण लँडिंग जर नीट झाली नाही ना तर सरळ वरचा तिकीट फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. त्याच्यामुळे तिकिटात बसण्यासाठी पैसे भरावे लागतात विमानात बसण्यासाठी, परंतु विमानात उतरण्यासाठी नशीब घेऊन उतरावं लागतं. त्याच्यामुळे गणितं फार वेगळी आहेत आयुष्याची. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो 2 खेळाडूंना 11 जण आऊट करण्याचा प्रयत्न करतात. फटका पुन्हा सजवायचा होता जरूर, थोडा थांबला. रिस्की रन्स होऊ शकते. चांगली ट्राय केली आहे कीपरनं. त्याला माहिती आहे की अनिकेत काळे धावला आहे, त्याला रनआउट करायचं आहे. पण इथे मात्र षटक क्रमांक 2 संपत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीनं याही षटकामध्ये धावा आल्या 10. त्याच्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-20. अतिशय सुरेख खेळ, बॅलन्स खेळ. मी मागाशी म्हटलं होतं आतापर्यंत GCC धरणा संघ खेळतोय, पण एका बाजूला विचार केला ना तर आई गावदेवी नानिवली संघसुद्धा ताकदीची लढाई लढतोय. षटकार आतापर्यंत 2 खालेत, पण त्यानं 10पर्यंत रोखलं आहे. हेही तेवढ्याच आनंदाची गोष्ट राहील. ती म्हणजेच नानिवली संघासाठी. खेळ आयुष्याचा संदीप सर असाच राहतो. 2 फलंदाजांना क्रिकेटच्या मैदानावरती अनिल दादा
11 जण आऊट करण्यासाठी टपलेले असतात. आयुष्यामध्ये तसंच आहे. आपण एकदा चांगलं काम करायला लागलो की आपल्या पाठीमागे आपलेच लागतात, आपलेच पाय खेचतात. तू पुढे नाही जायचं, तू पुढे नाही जायचं, चल मागे. त्याच्यामुळे आपला समाज पुढे जाण्यासाठी आपल्यामध्ये कर्तृत्व अफाट आहे, परंतु आपला राग आपल्याच माणसांच्यावर आहे. त्याच्यामुळे आपलाच समाज पुढे जात नाही. इतर समाजामध्ये पहा, प्रत्येकाला पुढे घेऊन जाण्यासाठी आज एक दुकान तुमच्याकडे असेल तर दुसऱ्या वर्षात दुसरा होतो त्यांचाच, आणि आपलाच एक सांगतो माझा भाडा घे, माझा गाला घे. परंतु जर त्याच्या भावानं विचारलं ना की हा गाला मला देशील का, नाही नाही दुसऱ्याला देईन पण तुला नाही द्यायचा. केकचा शॉप जर एका गाववाल्याने टाकला ना तर त्याच गावामध्ये 4 केकचे शॉप आपल्याच गाववाले टाकतात. ही सत्य परिस्थिती आहे. हे तुमच्याच नाही, प्रत्येक गावागावामध्ये चाललं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपणच मारक आहोत असं माझं प्रामाणिक मत आहे. खेळ ही तसाच आहे. एकानं धावा जमवायच्या, दुसऱ्यानं पाठलाग करायचा. जर धावा जमवलेल्या रोखल्या तर यश, जर धावा जमवलेल्या गमावल्या अपयश. त्याच्यामुळे खेळामध्ये आणि आयुष्यामध्ये बरंच काही साम्य आहे. लागलाय बॉल, लागला एकदा बघून घ्या नेमका कुठे आदळलाय बॉल. जाऊन अनिकेत एकदा लागलाय का बघा बॉल, कारण जाऊन सरळ तो आदळला अंगावरती. त्याच्यामुळे रन्स मात्र लेग बायची येईल. 1 रन्स मात्र येते. पहिल्या बॉलवर लेग बायची रन्स आणि 21 धावा धापळकरती लागत आहेत. अतिशय सुरेख सामना, शांत स्तब्ध सामना सुरू आहे. त्याच्यामुळेच इथे मात्र पाहिलं आपण की मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. 2 मोठे फटके जरूर आलेत. स्विचिटचा हा प्रयत्न पाहिला आपण. हा जो ट्राय सुरू आहे ना खऱ्या अर्थानं विशाल मडवीचा, तो दोन्ही बाजूने चांगला खेळत असणाऱ्यातील मात्र शंका नाही आहे. कारण तो गोलंदाजी करताना डाव्या हाताने करतो आणि उजवा डाव्याचं कॉम्बिनेशन आहे ना, याचा अर्थ दोन्ही हातामध्ये तेवढीच ताकद आहे, बॅलन्स. चांगला फटका लॉंगॉनला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक मात्र येईल, धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. आतापर्यंत फार धावांचा डोंगर उभा करू दिला नाही आहे. मागच्या सामन्यामध्ये 75 धावा उभ्या राहिल्या आणि 76 धावांचा पाठलाग करताना ज्या 20 धावा एक्स्ट्रा मोजल्या ना डोंगराच्या बाळा संघानं, त्याच धावानं ते पराभूत झालं असं माझं प्रामाणिक मत आहे. परंतु आत्तापर्यंत तरी हे वातावरण खूप शांत झालं आहे, कारण पाहुण्यांची मांदियालीही कमी झाली आणि धावांचा फ्लोही तसाच कमी झाला आहे. फुल टॉस, ही ताकद लक्षात घ्या. मागे या स्टेजच्या मागे बसलेत ना, त्यांनी लक्षात घ्या. बॉल सरळ येत आहेत आणि आपल्या ताटामध्ये पडू शकतात. ताटात पडल्याला चालेल पण ग्लासमध्ये पडू नयेची काळजी घ्या, कारण पाण्याचा ग्लास फुटता कामा नये. इथे मात्र आला हा षटकार आणि या षटकारानं धावपलकार धावा लागल्या त्या तब्बल 28. अतिशय अतिशय दर्जेदार खेळ. एक बॅलन्स क्रिकेट गावदेवी धरणा संघाचे फलंदाज खेळतायत. सिंगल, डबल्स आणि त्यानंतर षटकार, एकात मोठा फटका. कारण डॉटचं कॉम्बिनेशन पाहिलं, सिंगलचं कॉम्बिनेशन पाहिलं, एक स्टँडर्ड क्रिकेट सुरू आहे. दोन्ही संघ मी म्हणेन की तुल्यबद्ध आहेत. धावा जमू दिल्या जात नाही आहेत, तशा धावाही कमी पडत नाही आहेत. त्याच्यामुळे खेळ खूप सुंदर आहे. चांगला फटका आहे, हा फटका चांगला आहे, धावा देऊन जाईल. स्क्वेअर लेगच्या दिशेनं अफाट कौशल्य दाखवलं आहे, अफाट कौशल्य. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाची कमाल दाखवली आहे. क्षेत्ररक्षकानं काय सुरेखरित्या मात्र बॉलला मंगेश झुगऱ्यानं ट्राय केला आणि तो मात्र बॉल पहिल्यांदा सीमारेषेच्या आत जरूर आला, पण त्यानंतर मात्र बाहेर गेला. हार्ड लक म्हणेन, परंतु कर्तृत्व अफाट राहिलं आहे. कारण इतिहास फक्त जिंकणाऱ्याच माणसांची नोंद करून घेत नाही, तर तो पराभवाची नोंद करतो. फक्त लढण्यात तुमचं सामर्थ्य तेवढं असायला हवं. संघाची धावसंख्या तब्बल बदली 32 धावा. अतिशय उत्तमरित्या बॅलन्स खेळ सुरू आहे. म्हटलं होतं गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज नितीन गडगे ज्यानं आतापर्यंत बॉल टाकलेत ते 5 आणि धावाचा विचार केला तर 12. बॅटची आतली कडा लागली जातीये. अनिकेत मात्र हा डॉट बॉल खेळतोय. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल रोखला अनिकेत काळेचा, बॅटची आतली कडा होती. या षटकामध्ये 2 धावा एक्स्ट्रा आल्या, मागच्या 2 षटकांपेक्षा 12 धावा आल्या आणि त्याच्यामुळे 3 षटकांच्या, चला स्ट्रॅटेजिक टाईमवर पाणी घेऊन जा दोघांनी पटकन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागले त्या GCC म्हणजेच गावदेवी धरणा संघाच्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 32 धावा. अतिशय उत्तम स्पर्धा आणि उत्तम स्पर्धेमध्ये सर्वोत्तम स्पर्धा. खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर कांचन सर, काही ठिकाणी 32 संघांसाठी टीम बनत नाहीत, पण इथे 48 बनल्यानंतर सुद्धा आम्हालाच घ्या, हे तुमचे यश आहे. आणि अनिल दादा, मी मगाशी बोलता सांगितलं तुमच्या पाटील घराण्यामध्ये ना
क्रिकेटची अकॅडमी उघडू शकता तुम्हीच कॉमेंट्रीचे अध्यक्ष, अंपायरचे अध्यक्ष तुम्हीच, लेदर क्रिकेट खेळणारे तुम्हीच, क्रिकेटच्या या महाकुंभामधले सर्वश्रेष्ठ राजे खेळाडू तुम्हीच. आणखी तुम्हाला काय हवं, सगळं तुमच्या घरातच आहे. इथून जरा एक अकॅडमी चालू करा. पाटील परिवारांची टेनिस क्रिकेटची असोसिएशन असं काही होऊ शकतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, तर तुमचं सगळं एकत्र राहणं, एकीचं बल जे आयुष्यभर आपल्याला शिकवत राहिलेत ना. 5 काट्या घ्यायच्या, प्रत्येकाने एकेकाने तोडायची, तोडली जाती आहे. अगदी वयाच्या 6व्या वर्षांत शिकत आलो आहे आपण. पण त्याच 5 काट्या एकत्र केल्या का तुटत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु मनामध्ये कोणी ते धरत नाही. काट्या आपल्या वेगळ्याच, पण तुम्ही त्या 5 काट्या एकत्र ठेवल्या आणि ते अस्तित्व टिकून ठेवलं, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. अतिशय उत्तम दर्जाची ही स्पर्धा. कारण स्पर्धा कोणतीही सुरू करण्यापूर्वी त्याच्या मागे कमीत कमी 1 महिना मेहनत लागते. ती मेहनत आयोजक करतायत. म्हणूनच की काय, आपल्या खेळाडूंनाही संधी मिळते. खेळाडूंनाही संधी मिळते ना. अनेक वेळा मी पाहिलं आहे की टुर्नामेंटच्या दिवशी विकी सगळ्यांना फोन करावे लागतात, चला रे चला, खेळायला चला. परंतु पूर्वी असं नव्हतं. सगळे एकत्र जायचे, खेळायचे, लढायचे, जिंकायचे. वळूया आपण या सामन्याकडे. गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाज मंगेश झुगरे, षटक क्रमांक 2 स्वतःचं. बॅटची आतली कडा, शॉर्ट फाईन लेगला ट्रॅव्हल झाला आहे. बॉल फेकी होती आहे, तत्पूर्वी मात्र 1 रन्स विचारला मिळती आहे. अशीच काहीची सुरुवात राहिली आहे. परंतु ज्याप्रमाणे बाईटमध्ये सांगितलं होतं विशाल मडवीनं संघाचा संगणक आहे की आम्ही 60-65पर्यंत पोहोचू. 3 षटकामध्ये 32 एक चांगली धावसंख्या उभारली आहे. परंतु मी तर म्हणेन की नाणेवली संघाची गोलंदाजी उत्तम राहिली आहे. त्यांना रोखून धरलं आहे. प्रयत्न चांगले आहेत, पण रोखलंही तेवढंच. आणि ते मंगेश झुगरे पहिल्या बॉलवर 1च रन देतोय. क्रमांक 3वर आलेला अनिकेत आता मात्र असेल स्ट्राईकवर. अनिकेत काळे. फुलटॉस बॉल, अपील जरूर आहे. रन्स मात्र मिळतील, ती म्हणजेच बॅटची कडा असेल त्याच्यामुळेच रन्स मात्र मिळते. एक हा फुलटॉस बॉल, कदाचित मोठा फटका येणं गरजेचं होतं. ते अनिकेत काळेलाही माहिती आहे की या बॉलवर मी मोठा फटका लगावू शकलो असतो, पण तिथे मात्र आलं नाही आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आला आहे. त्याच्यामुळे ना डावखुरा फलंदाजाला आता मात्र विशाल मडवी नेमका काय प्लॅन करेल, काय सिजवेल हा प्रयत्न राहील काय. कारण प्रहार गरजेचे आहेत. धापळकर धावा 34 लागलेत. 1-34, 3.2 बॉलचा खेळ संपला आहे. अतिशय सुरेख स्पर्धा आणि सुरेख स्पर्धेमधला उत्तम सामना. मोठे फटके लागत नाही आहेत. मोठे फटके कन्वर्ट केले जात नाही आहेत. प्रयत्न तर खूप आहेत, परंतु गोलंदाजी काय सुरेख राहिली आहे. दोन्ही नौके संघ आहेत आपापसातमध्ये एकमेकासाठी. दोघांनाही आपापला खेळ स्वतःलाच माहीत आहे, दुसऱ्या संघाला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे दोघांनाही आपल्या स्वतःमध्ये असलेले गुण आहेत ना, त्यांना वाव द्यायचं आहे. कारण कोण चांगला खेळतो, कोण किती खराब खेळतो हे माहीत नाही आहे. त्याच्याचमुळे हा सामना तुमच्या गुणवत्तेचा होईल, यातील मात्र शंका नाही आहे. तो गुणवत्तेचा खेळ मात्र आतापर्यंत गोलंदाजानेही दाखवला आहे आणि विशाल मडवी या फलंदाजानं सुद्धा उडवलाय बॉल. स्टँडर्ड क्रिकेटचा खेळ सुरू आहे. भरदा वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक जरूर जोरात आला आणि त्याच्यामुळेच की काय कदाचित तो बॉल त्याने उचलला, परंतु फंबल झाला. तिथेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आली. 2 या धावसंख्येनं धावपलकर धावा लागत आहेत. त्यात तब्बल 37 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. मंगेश झुगरे आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं, तो षटक क्रमांक 2 हाताळतोय. सुंदर रनअप आहे. आजकाल क्रिकेट ही खूप स्टँडर्ड बनली आहे आणि दर्जेदार. आखिरकार जे हवं होतं मच नीडेड विकेट मात्र कमावली आहे. मंगेश झुगऱ्यानं क्लीन बोल्ड केला अनिकेत काळेला. आणखीन एक फलंदाज मात्र झाला आहे बाद. विकेटचं पतन तसं फार झालं नाही. दुसराच विकेट पडला आहे. षटक क्रमांक 4 सुरू आहे. परंतु विचार केला ना तर धावाही रोखलेत. मी म्हटलं होतं कंचन सर, आपण पाहिलं ना ज्या वेळेला ओळखीच्या टीम असतात ना आमने सामने, त्यावेळेला विचारपूर्वक खेळलं जातं. याला खेळून काढायचं आहे, त्याच्यावर अटॅक करायचं आहे. परंतु ज्या वेळेला तुमच्याकडे अनिलदादा ओळखीच्या टीम नसतात, समोरासमोर दोघे पण आहेत ना, त्यावेळेला प्युअर क्रिकेट, फेअरलेस क्रिकेट खेळली जाते. कारण क्वालिटीशिवाय पर्यायच नाही. कारण तुम्हाला माहीत नाही आता कुठला पेपर येणार आहे. आजकाल पेपर लीक होण्याची परंपरा वाढली आहे. आजकालच्या 10वीच्या मुलाला इंग्रजी वाचायला दिलं ना, खेळ खाल्लास. मॅट्रिक उगाच म्हणत नव्हतं त्यावेळचा मॅट्रिक आजकालच्या BSc वाला भारी आहे. परंतु आणखीन एक प्रश्न आहेच,
आपलाच मुलगा ज्यानं 80 धाबा जोडलेत ना, तो आपल्याला विचारतो, सांगू नका तुम्हाला 50% होते, मला 80% आहेत. त्याच्यामुळे ही पिढी बदल. नवीन जे नावडेकर साहेब यांना विनंती करेन, दादा आपण आधील कक्षामध्ये आगमन करायचं आहे. अपिलामध्ये उत्साह आहे, तिथून नाही. अपिलामध्ये उत्साह जरूर आहे. पंचाने हेरलं आणि त्यात सांगितलं की लेग बायची रन्स आहे. आणि नुसतंच नाही की मैदानामध्ये गावदेवी नांदिवली संघाने अपील नाही केलं, त्यांच्या 12व्या खेळाडूंनी अपील केलं इथून. त्यालाही दिसला की पायचीत असू शकतो आणि असा प्रयत्न तर राहिला. धावपलकावर धावा लागला, षटकाचा विचार केला, फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा आल्या तो म्हणजे तब्बल 6 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 38 धावा. तर आमचे इनानपूरचे एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर अरविंद पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की अरविंद या आपण व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमचे कारगरचे भाई पाटील हे देखील इथे आहेत. भाई आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आमचे नितेश पाटील असतील, आपण देखील यावं व्यासपीठावरती. चे राममामा पाटील हे देखील इथे उपस्थित होतीलच, त्यांचं देखील स्वागत असेल. तर मुरबीचे जे कोणी ग्रामस्थ इथे उपस्थित असतील त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बंधू 2 बाद 38 धावा. आता मात्र विशाल मडवी आणि टीमकडे गत्यंतर नाही आहे मोठ्या फटक्यांशिवाय, परंतु गोलंदाज प्रशांत तांडेल कशा प्रकारची गोलंदाजी करेल, स्ट्राईकवर राहील तो म्हणजेच फलंदाज निखिल मडवी. लेफ्ट केलाय बॉलला, पंचांचा इशारा येईल, 2 हात जमिनीला समांतर, बॉल मात्र अवांतर. प्रवीण पवार सरांचा हा इशारा, इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आला आणि त्याच्यामुळेच एक्स्ट्राच्या रन्सनं सुरुवात करतोय प्रशांत तांडेल. 39 धावा, 6 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे आणि त्यानं मात्र 6 बॉल्समध्ये काय धावा राहतील. बॅटची आतली काढा, स्ट्राईकचे जे आहे तसं लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथे फलंदाज मात्र निखिल तांडेल बाद होईल आणि जी स्ट्राईक हवी होती ते मात्र विशाल मडवी आपल्याकडे राखतोय, परंतु एक बॉल मात्र इथे डॉट होतोय. रनआउटच्या रूपानं निखिल होईल आऊट. फलंदाज बाद होत आहेत. किरण पाटीलनं मात्र एक चांगला प्रयत्न राहिला, झेल सुटला. या स्ट्राईक चेंजना काही परिणाम होईल का? काय सुंदर क्रिकेट, मेरिटची क्रिकेट खेळली आहे ती म्हणजेच नांदिवली संघानं. 2 संघांचा आज विचार केला. नवीन फलंदाज शनी काळे मात्र नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा आहे, परंतु आता मात्र संघाच्या संघनायकाला ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. वाकलनसारख्या मातब्बर संघाला ज्या संघानं नमवलं ना तो धरणा संघ आहे. 95 धावा या संघाच्या विरोधात याच संघानं जोडल्या होत्या, पण त्या संघाला इथे रोखून धरलाय, अक्षरशः रोखून धरलाय. काय गोलंदाजी राहिली आहे, अतिशय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. अफलातून गोलंदाजी, अतिशय दर्जेदार खेळ. कारण कांजन सर आपण म्हणतो ना, संदीप सर ठाण्यामध्ये खेळायला गेलं ना की तिथे ABCD EFG नसतोच, कोणीही कोणाबरोबरही खेळायचं. ABCD ते ABCD मानतच नाहीत. फटका चांगला आहे, फ्लॅट आहे, सरळ जाईल, विसावेल, लॉंगॉनच्या डोक्यावरून हा सांगतोय दे धक्का अरे घे छक्का, उडवलाय छक्का. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. चक्क्यानं धावा लागल्या, त्यात तब्बल 45 धावा. 3 बॉलमध्ये जर का एका दुसरा मोठा फटका लगावला ना तर 50+ धावसंख्या उभारली जाईल. कदाचित हे म्हणणं वावगं ठरेल अनिल दादा, परंतु आपल्याच मुलांना आपण कमजोर बनवतोय असं माझं प्रामाणिक मत आहे. एकत्र खेळा, लढायला शिकवा, कारण एक अपिलामध्ये उत्साह, पंचांचा बोर्ड आकाशाकडे, फलंदाज मात्र LBW आउट. हॅलो. तर आमचे महेश विनायक पाटील मुरबी, तसेच मिलिंद पाटील मुरबी आणि आमचे मकरंद पाटील हे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
थँक्यू सो मच. तर खऱ्या अर्थानं आपण संदीप सर एक मुद्दा होता की ABCDEF हे गट खरोखर गरजेचे आहेत का, की आपल्या मुलांना आपण कमकुवत बनवतोय का. आपण लहान असताना ना दादा आपले आई वडील आपल्याला सांगायचे काळोखात जाऊ नको तिकडे भाऊ असतो, काळोखात जाऊ नको तिकडे भाऊ असतो. नंतर 2-2 मुलांचे आपण बाप होतो तरी काळोखात जायला घाबरतो. आपल्याच मुलांना आपण कमजोर बनवतोय. एकदा त्याला जाऊ द्या. कारण ABCD ज्या वेळेला ताकदवान गोलंदाज एखाद्या नवीन फलंदाजाला टाकेल, नवीन गोलंदाज ताकदवान फलंदाज टाकेल, शिकत राहील. पण नानिवली संघाने ते शिकवलं आहे. धरणा संघाच्या ताकदवान फलंदाजीला रोखलं आहे. काय गोलंदाजी राहिली आहे. प्रशांत तांडेलने हे स्लॉक षटक काय हाताळलं आहे. 45 धावावर आतापर्यंत रिस्ट्रिक्ट केलं आहे. बॉल शिल्लक असेल, एक टार्गेट सेट केला जाईल. या शेवटच्या बॉलवर फलंदाज मिथुन मडवी. फलंदाज आऊट. शेवटच्या बॉलवर ही रन नाही आहे. शेवटच्या 3 बॉलवर एकही धाव नाही आली. 2-3 रन घेतले असता 50च्या आसपास गेलं असतं. परंतु आता मात्र टॉस जिंकत स्वीकारलंय प्रथम फलंदाजी आणि त्यानंतर बोर्डवर धावा लागलेत. मी तर म्हणेन की या मैदानापेक्षा थोड्याशा कमी म्हणजेच 45 जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. येस बॉल 46 धावा या मैदानावरती डिपेंड झालेत एकदा. परंतु याच मैदानावरती दादा 80 धावांचाही पाठलाग झाला आहे. मी मगाशीही म्हटलं इथे ओळख पालक नाही आहे. हा बॅट्समन चांगला आहे, तो बॅट्समन चांगला आहे. इथे आपल्याला काय येतं ना, मेरिटचा क्रिकेट खेळ आहे नानिवली संघ. आता मात्र मेरिटचा क्लास राहील तो GCC धरणा संघाचा. गोलंदाजी ताकदवान राहिली आहे जरूर धरणा संघाची, परंतु फलंदाजी ज्याप्रमाणे गोलंदाजीने मंत्रमुग्ध केलं आहे नानिवली संघाच्या, तो नानिवली संघ या धावांचा पाठलाग आपल्या अक्कल हुशाने करेल का, की विशाल मडवी आणि टीम या धावांचा पाठलाग रोकेल का. काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आपण जगदीशजी पाटील सर नारिवली यांच्या गोड वाणीतून. तत्परी वळूया संदीप पाटील सरांकडे, जिथे टॉस बॉक्समध्ये टॉस सिलेब्रेशन केलं जाईल. हॅलो, चला पिसारवे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तर एका बाजूला VRCC उसाटणे आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय नीरावंती जय भोलेनाथ पिसारवे. सर या दरम्यान आणखीन एक निवेदन मात्र येतोय की काही अवधीमध्ये या मंचाकडे ज्यांचं आगमन होईल ना, सोनाई प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय सचिनदादा तांडेल, त्यांचे बंधुराज समीरदादा तांडेल, ललितजी गायकर, या सगळ्या मंडळींना, कारण मोपाड्याच्या मैदानावरती अतिशय उत्तमरित्या सालाबाद प्रमाणात दरवर्षी स्पर्धा होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विदाऊट डोनेशन स्पर्धा. आणि सगळ्या संघांना जे टॉप क्वालिफाय करतील 4 संघांना बाईक, प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूला म्हणजेच एक खेळाडूला बाईक दिली जाते. अतिशय दर्जेदार. आणि जेवढे डॉट बॉल्स होतील, मागच्या वर्षी त्याच्या 5 पट वह्या वाटल्या जेवढे टुर्नामेंटमध्ये डॉट बॉल होतील, यावर्षी जेवढे डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉलला एक खुर्ची आदिवासीवाडीमध्ये वाटली जाईल, त्यापेक्षा जास्तच वाटतील. ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. त्याच्यामुळे हे एक आदर्श आयोजक आणि समाजसेवेसाठी कायम ज्यांना मेहनत घेतली ते आदरणीय समीरदादा तांडेल, सचिनदादा तांडेल यांचं मंचाकडे आगमन काही क्षणातच होईल. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत आणि वळूया या उत्तरार्धाकडे. जगदीश पाटील साहेबांचा गोडवाणीतून ऐकूया उत्तरार्ध. थँक्यू. मी विनंती करेन आमची चौधरी 11 टीम खारघर, आइए आप सभी आइए, अपने उपस्थिति में हम यहाँ पर टॉस करेंगे. सब आइए. हाँ, परसों खेलने वाले हैं चौधरी 11 की. आइए, आप भी आइए. चौधरी साहब नहीं आए क्या? आ रहे क्या? आइए. हाँ, यस, सभी के उपस्थिति में टॉस हम करेंगे. यस, तर टॉस केला जातोय. यस, चल. तर स्वर्गीय नीरावंती जय भोलेनाथ पिसारवे संघ इथे टॉस जिंकलाय. कॅप्टन नक्कीच टॉस जिंकला. डिसिजन काय? बॅटिंग. येस, चला, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे पाहुण्यांचं आगमन होत आहे. या व्यासपीठावरती आत्ताच दिनेश पाटील सर यांनी उल्लेख केला
ही खऱ्या अर्थाने सोनाई तलेगाव रसायनी चे सर्व ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त आयोजन आणि त्याचबरोबर रायगड प्रीमियर लीग मध्ये आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांची स्पॉन्सरशिप असते ते सन्माननीय उद्योजक सचिन शेठ तांडेल साहेबांचं इथे नक्कीच आगमन होतोय. विकी समीर शेठ तांडेल त्याचबरोबर सन्माननीय अनिल शेठ कुरुंगले सोनाई तलेगाव रसायनी चे सर्व आणि प्रत्येक वर्षी नेहमीच रायगड प्रीमियर लीग असो वा मोठमोठी स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये ज्यांची स्पॉन्सरशिप आपण नेहमीच पाहतो. यावर्षी रायगड प्रीमियर लीगमध्ये सचिन शेठ तांडेल यांचा संघ आपण पाहिला. सोनाई 11 तलेगाव रसायनी ओमकार पाटील जे कॅप्टन होते आणि आज मात्र सन्माननीय सचिन शेठ तांडेल साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर नक्कीच त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. फटाक्याच्या आतषबाजीमध्ये हा सन्मान आपण पाहतोय. सचिन शेठ तांडेल साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत आणि नक्कीच त्यांचं स्वागत एक जल्लोषामध्ये आपण पाहतोय. कारण गेली 4 रात्रीमध्ये आपण नेहमी नक्कीच त्यांचं इथे नाव घेत होतो आणि खऱ्या अर्थाने त्यांचं आगमन कधी होईल ही चर्चा आपण करत होतो. आणि नक्कीच आज मात्र या स्पर्धेमध्ये सन्माननीय सचिन शेठ तांडेल साहेब तुम्ही उपस्थित राहिलात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सभेत आलेले आमचे संपूर्ण ही अनिल कुरुंगले साहेब त्याचबरोबर समीर शेठ तांडेल आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. महेंद्र गायकर साहेब देखील आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं येतोचे मान सन्मान दिनेश पाटील यांनी आताच उल्लेख केला की जी स्पर्धा सचिन शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्या स्पर्धेमध्ये काय ज्या गोष्टी दिल्या जातात. कारण डॉट चेंडूला आदिवासी वाड्यांमध्ये जे काही साहित्य असतं ते म्हणजे अनेक गोष्टी समाजाप्रतियोगी गोष्टी ते देत असतात. त्याचबरोबर कोणगावचे सन्माननीय प्रदीप कोंडिलकर साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर पापडीच्या पाड्याचे आमचे लेजंड क्रिकेटर विजय घरत हे देखील उपस्थित आहेत. आमचे तेजस पाटील रांजणपाडा तेजस आपलं देखील स्वागत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खेळा झाली आहे सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती आलाय लेफ्टी बॅटरच्या बॅटमधून पहिला सिक्सर. एकूण टार्गेट या मॅच मध्ये 46 धावा करायच्यात. टीम आई गावदेवी नानिवली या संघाला गावदेवी धरण्या संघाच्या विरोधात गोलंदाज पॉवर प्ले मध्ये विशाल मडवे आलाय. त्याच्यावरती आक्रमण केलं लेफ्टी बॅटर्स मंगेश या फलंदाजाने. यावेळेस मिस टाइम आहे. कीपरने छेल टिपलाय. षटकाराचं उत्तर मिळाला. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर आलेली ही पहिली विकेट. नानिवली टीमला पहिला धक्का. 6 या धावसंख्येवरती लागलाय. खरं तर एकूण 46 टार्गेट या टार्गेटचा पाठलाग करत असताना जरूर षटकार आला. त्यानंतर विशालकडे असलेला अनुभव चांगला चेंडू फेकला गेला त्याच्यावरती फलंदाज बाद झाले आणि पहिला विकेटचं पतन होत असताना बेलपाड्याचे सरपंच सन्माननीय सोमनाथ शेठ म्हात्रे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चला वनडाऊनला खेळाडू आल्यात. मयूर जुगरेला बादोय.
तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू 6 या धावसंख्येवरती पहिली विकेट गेली आहे. मॅचमध्ये जरी टार्गेट कमी असलं तरी विसरून चालणार नाही. याच मैदानावरती 46 धावा डिपेंड झाल्यात, त्या धाबेचं संरक्षण झालंय. त्यामुळे गावदेवी धरणा संघ सुद्धा तोच कारनामा करेल की नानिवली संघ या संघामध्ये वरचढ ठरेल. एक वेगवान गोलंदाज आहे विशाल. गोलंदाजी करत असताना पहा मिळतो आपल्याला एक भरपूर लॉंग रनअप स्कोप करण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहतो चेंडू अगदी एष्ट्यांच्या वरून जात असताना डाडबाल आलाय. थोडासा कमबॅक राहील याही मॅचमध्ये, कारण 46 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. जसजसं रात्र होते तसतसा धावा बनवणं तुम्हाला कठीण जातो या खेळपट्टीवरती. त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या पाहिली आपण आणि या मॅचमध्ये थोड्याशा धावा कमी पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज कॅच टिपला जातो. या ओव्हरमध्ये दुसरी विकेट विशाल मडबीच्या नावावरती रावली आहे. गुड कॅच. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र चांगल्या प्रकारे विशालचं कमबॅक राहिलं आहे. 2 विकेट मिळवल्या अखेरकार 4 बॉलमध्ये. 2 मोठे फलंदाज बाद करण्यात यश मिळालं. नवीन बॅटर किरण पाटील आलाय. 4थ्या नंबरचा खेळाडू. 6 या धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद झाले. इथे पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना विशाल मडबी जर टीमच्या वतीने पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. आज मात्र धनसंघाच्या बाजूने चांगली बॅटिंग एकाही खेळाडूला करता आलं नाही आहे. 1-2 खेळाडूने चांगला थोडासा प्रतिकार जरूर केला धावा बनवण्यासाठी, मात्र ते सुद्धा झटपट बाद झाले. एवढी चांगली गोलंदाजी राहिली आहे नानिवली टीमची. लेटकट कॅच होता. पुन्हा एकदा कॅचचा कॉल. हो हो, काय घडले ते. छेल ड्रॉप. तिसरी विकेट मिळाली असे विशालला. शॉर्ट टर्मॅनला असताना प्रयत्न चांगले केले. हातामध्ये लगभग छेल विसावला होता, तर लास्ट मोमेंटला पडला खाली आणि त्यामुळेच जीवनदान मिळालं. चला, ओव्हर नंबर 1चा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले उकळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हलकसा अपील. पंचांकडे कडाक्ष टाकला विशालने. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या बॉलवरती षटकाराने आघात, त्यानंतर 2 विकेट. तिसरी विकेट मिळता राहिली आहे. शेवटचा चेंडू गेला डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 बाद. धावसंख्या 7 आहे नानिवली संघाची. तर नक्कीच आपण व्यासपीठावरती पाहतोय ज्यांचं इथे आगमन आत्ताच झालेलं आहे. आपण जल्लोषामध्ये तो स्वागत आपण त्यांचं केलं. या व्यासपीठावरती सोनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी सरपंच वासांबे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सचिन शेठ तांडेल इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर कोण गावचे आदर्श व्यक्तिमत्व प्रदीप कोंडिलकर साहेब, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर भिंगारवाडीचे सन्माननीय उद्योजक महेंद्र गायकर साहेब, त्याचबरोबर उद्योजक सन्माननीय समीर शेठ तांडेल साहेब, त्याचबरोबर सन्माननीय पानसिलचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक अनिल खुरुंगले हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. आमचे पापडीच्या पाड्याचे एक उत्कृष्ट माजी लेजंड क्रिकेटर विजय घरत, त्याचबरोबर विजय तांबडे, विनोद तांबडे पापडीचा पाडा, त्याचबरोबर कुणाल खुरुंगले पानसिल, त्याचबरोबर जांभिवलीचे सन्माननीय रवी गावडे आणि रांजणपाड्याचे आमचे
एक फोटो एडिटर तेजस पाटील या सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. गोलंदाज आशिष पाटील लेट कट केल्यात पुन्हा एकदा. 1 सेकंड संधी होती मात्र भरपूर उंचावरून चेंडू गेला. प्रयत्न चांगले होते. लेट कट केल्या शॉर्ट टर्डमॅन मधून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. आशिष पाटील गोलंदाजी मार्कवरती. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल VRCC उसाटणेच्या विरोधात स्वर्गीय निरावंती मात्रे पिसारवे या दोन टीममध्ये. पुल करायचा होता. बॅट आणि चेंडू यांचं कनेक्शन झालं नाही आहे. चेंडू डॉट सात असताना पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर चेंडू डॉट आलाय. याच दरम्यान महेश पाटील आणि मिलिंद पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पटका इथेही चांगला आहे. बॉल हवेत आहे. बराच वेळा डीप मध्ये फिल्डर आल्यात. चेंडूला रोकायचं होतं मात्र नाही रोखू शकले आणि या ओव्हरमध्ये आलाय दुसरा चौकार. 2 चौकार अद्यापर्यंत 3 चेंडू चा खेळ समाप्त झाला. जेथे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7. या ओव्हरमध्ये अद्यापर्यंत 3 बॉल ॲड बनवल्यात. 46 टार्गेट असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. तेवढं चांगलं फिल्डिंग सुद्धा तुम्हाला करावं लागेल. टीम गावदेवी धरणा संघ फिल्डिंग मध्ये परिवर्तन अशी काहीतरी सांगत असताना त्यांना सुद्धा माहित आहे की आता एकाच दुसरा. ओके चला आता बॅटर रेडी नव्हते त्यामुळे गोलंदाज अगदी वेगाने आले. चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. त्याला स्टॉप केलं. थांबवलं. डेड बॉल ची घोषणा होत असताना यावेळी चांगला बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव मिळाली. आमचे पंच दिलीप पाटील दादा एक काल ज्यांनी गाजवला क्रिकेट खेळत असताना मुरबी संघासाठी खूप चांगलं त्यांचं योगदान. नंतर अंपायर बी करायचे मात्र आता काही काळापासून थोडे दूर राहिल्यात. मात्र आज या ठिकाणी त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी अंपायरिंग करतो कारण जुनं ते सोनं असंही म्हटलं जातं. खूप अनुभव आहे. स्क्वेअर लेगला चांगला फटका आहे. बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. फिल्डर धावतात त्यांच्या वाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार आलाय. तिसरा चौकार या ओव्हरमध्ये आशिष पाटीलच्या विरोधात. धावा झाल्यात त्या 20. 20 रन्स. एकूण 46 टार्गेट असताना अद्याप 26 धावसंख्येची गरज आहे आणि छोटं टार्गेट असल्यामुळे असे चौकार आले तर निश्चित सामन्याच्या विजयाच्या दिशेने हा संघ नानिवली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉल होता. शॉट कव्हरला येते. स्किड झाले खेळाडू मिथून होते. बॉलला अडवलाय. चला आपण सन्मान इथे घेतोय. व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालंय आणि नेहमीच या समाजाप्रती जनसेवेचा वारसा असणारे व्यक्तिमत्व सर्वात एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय सोनाई प्रतिष्ठान अध्यक्ष आणि वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय सचिन शेठ तांडेल यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. सचिन शेठ तांडेल या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेल त्यांनी दिला. वेलात वेल काढून ते इथे उपस्थित राहिलेत. खास करून ओमकार पाटील यांच्या विनंतीला मान मुरबी या
आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठं नाव सचिन शेठ तांडेल यांचं आपण नेहमीच पाहत असतो आणि पाहायला गेलं तर उरण विधानसभेचे आमदार सन्माननीय महेश बालदी साहेबांचे खास म्हणून सचिन शेठ यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक जबरदस्त नेतृत्व या वासंबे ग्रामपंचायतीमध्ये आपण पाहतो. सचिन शेठ धन्यवाद. त्याचबरोबर सन्माननीय प्रदीप कोंडिलकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रदीप कोंडिलकर साहेबांना विनंती करेन की या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय प्रदीप कोंडिलकर यांचा शुभ सन्मान होतोय. याचबरोबर आमचे जावई योगेश पाटील आणि दर्शन पाटील आणि विशाल कोपरकर यांचं देखील इथे आगमन झालंय. तर त्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रदीप कोंडिलकर यांचा सन्मान होतोय. धन्यवाद. अनिल कुरुंगले आमचे समीर शेठ या नंतर. ओके चालेल, कारण अजून पानसिलचा सामना आहे तर तो सामना पाहूनच ते मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार आहेत. धन्यवाद. नंतर काही सन्मान आपण घेणार आहोत. बोलूया आपण मॅचकडे. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. नुकतंच ज्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं पुरोगामी युवक संघटनेचे उपाध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय दर्शनदादा गुरुनाशेठ पाटील पेंदर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकार आलाय. अगोदरच्या ओव्हरमध्ये 2-3 चौकार पाहिले आणि आता एक षटकार येत असताना लेट कट केल्यात. बॅकफूट पॉईंटचा फोल्डर पुढे सरकलाय. तोपर्यंत फक्त एकेरी धावल्या. 46 टार्गेट असताना मॅचमध्ये धावा झाल्या त्या 27. तिसरा ओव्हर नाणिवली संघाच्या विरोधात धरणा संघ खेळत असताना ज्या धरणा संघाने 45 बनवल्या. 46चा टार्गेट या मॅचमध्ये असताना सुरुवातीला 2 धक्के दिले. त्या धक्क्यातून सावरत असताना आता नाणिवली टीम पाहायला मिळतो तुम्हाला. सध्या तरी 27 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3 विशाल मडवी ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हात आलं होतं तो खेळाडू. लेग स्टंप पंच बाद चिकून करत असताना एक अभांतर बाडच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. 28 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट मॅचचा उसाटणे आणि पिसारवे यामध्ये सामना पाहायला मिळेल. समीर पाटीलचा संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. VRCC उसाटणे. आताचा बॉल मागच्या तुलनेने चांगला होता. लेग स्टंपला खेळवण्याचा प्रयत्न राहिला. पुन्हा एकदा मिसालचा मात्र डाट चेंडू फेकावे लागतील तुम्हाला जर या सामन्यामध्ये पूर्णपणे मॅचमध्ये वापसी करायची असेल धरणा संघाला. कारण त्यांच्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट नव्हती. धाबा फार कमी होत्या. मात्र या खेळपट्टीवरती सुद्धा 46-50च्या आसपास धाबा तुम्हाला एक फाईट करून देतात. पूल केलाय. कॅचचा कॉल आहे. फिल्डर दूरवरून कॅच नाहीये. खराब फिल्डिंग. कॅच टिपणं फार महत्वाचं होतं. साधा सोपा झेल होता. जयेश त्या ठिकाणी आले. कॅच ड्रॉप आणि चौकार. कॅचेस विन द मॅचेस. झेल जर टिपला असता तर विकेट मिळाली असती. 4 धावा कमी झाल्या असत्या. बरंच काही असे झेल तुम्हाला सांगून जातात क्रिकेटमध्ये. ज्या पद्धतीने बॅटिंग करणाऱ्या टीमने आता आगेकूच केले. 32 32 धावा स्कोरबोर्डवरती. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. गोलंदाजाचा रिदम चुकला. एक वेगवान गोलंदाज आहे त्यामुळे गोलंदाजी करत असताना दिशेवरती नियंत्रण, अचूक टप्पा, बॉडी बॅलन्स हे सुद्धा फार महत्त्वाचे घटक असतात. लास्ट गो. आताचा बॉल पुन्हा एकदा वाईट आहे.
यास रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे वाईडसाठी. वाईड बॉल आहे. यास लेग स्टंप. कारण बऱ्याच वेळेला पाहतो आपण लेग स्टंपला जेव्हा जेव्हा बॉल असतात तेव्हा बहुतेक वेळेला बाईट असतात. जर स्टंपवरून गेलात तरच फेअर असतो, नाही तर मग बऱ्याच वेळेला तुम्हाला बाईट पाहायला मिळतात. बॉल शॉर्ट्स केलेला फोल्डर नाही आहे. डीपवरून आल्यात. जयेश थांबले थोडेसे. एकच धाव. थ्रो आलाय तोपर्यंत एकच धाव. एकूण धाबा झाल्यात त्या 34 धाबा झाल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता 12 बॉल करायच्यात तुम्हाला. धावा 12. हॅलो. तर बघा याचबरोबर आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालंय आणि ज्यांचं यथोचित सन्मान आणि खऱ्या अर्थाने ज्यांची एंट्री आपण पाहिली, सन्माननीय सोनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि वासंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय सचिन शेठ तांडेल यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 35,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आणि क्रिकेट क्षेत्राला नेहमीच एक मोठं योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये सचिन शेठ तांडेल यांचं आदराने नाव घेतलं जातं. कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक अतिशय प्रख्यात पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख आहे. प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीग मध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये सचिन शेठ तांडेल यांची दरवर्षी आपण स्पॉन्सरशिप पाहत असतो आणि अनेक वेळा ओमकार पाटील यांचा संघ, ओमकार पाटील जे कॅप्टन नेहमीच ते घोषित करत असतात. या वर्षी देखील चांगला परफॉर्मन्स सचिन शेठ तांडेल सोनाई 11 रसायनी तलेगाव या संघाचं आपण पाहिलं. सचिन शेठ नक्कीच असं वाटलं होतं. सर्व प्रेक्षकांना एक आश्चर्याचा धक्का मिळाला. कारण असं वाटलं नव्हतं की सोनाई 11 तलेगाव रसायनी संघ सचिन शेठ यांचा ओमकार पाटील यांच्या नेतृत्वामधला संघ त्या स्पर्धेतून बाहेर येईल. कारण विजयाची फक्त एक रेषा गाठायची होती, परंतु बॅड लक. कारण क्रिकेट याचंच नाव असतं. कारण क्रिकेटमध्ये काय कधी घडेल सांगता येत नाहीये. हार्ड लक. परंतु पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला यश लाभल या शंका नाहीये. त्यासाठी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन शेठ आम्ही तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि तुमचं योगदान, तुमचं आभार. या स्पर्धेमध्ये चांगला दिलखुलास पद्धतीने आपण योगदान दिलं त्याबद्दल तुमचं संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आणि स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकाच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच संदीप सरांनी अतिशय चांगली माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवली. कारण असे दानशूर दाते असले की स्पर्धा तुमची सुरळीत होत असते. कारण आता स्पर्धा भरवणं तेवढी सोपी गोष्ट राहिली नाही आहे. कारण कोणतेही कार्यक्रम असो, स्पर्धा असो, फंक्शन असो, तुमच्याकडे मॅनेजमेंट पाहिजे आणि पहिला प्रश्नचिन्ह निर्माण होतो तो पैसा. त्यामुळे या सर्व गोष्टी लागत असतात तुम्हाला जर मोठं इव्हेंट्स करायचे असतील तर. मॅचमध्ये जाऊया. 12 बॉल 12ची गरज होती आणि पहिल्या बॉलवरती आली आहे विकेट. त्यामुळे 11 बॉल 12 करायच्यात. बॉल रन इक्वेलेशन होतं. मात्र आता एका चौकार षटकार या सामन्याला काढणी देईल तर एखादा विकेट डॉट बॉल या मॅचमध्ये वापसी करून देईल गावदेवी धरणा संघाला. गोलंदाज झाला षटक घेऊन चौथा जयेश पावशे. मगाशी जयेशने मात्र झेल सोडला. 4 धावा मिळाल्या आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिली. डावकुरे आताचे बॅटर्स स्ट्राईक वरती प्रशांत. यावेळेस उकळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय ब्लॅक स्क्रीन समोर. चौकार बॅटकडे. 4 धावा. तर सचिन शेठ धन्यवाद. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण वेळात वेळ काढून आलात, उपस्थित राहिलात त्याबद्दल नक्कीच सचिन शेठ तांडेल यांचं मनपूर्वक आभार. नक्कीच इथून प्रस्थान करतात. कारण स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषक म्हटलं तर एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा असते
आणि या स्पर्धेमध्ये आज संपूर्ण आपला मित्र परिवार इथे उपस्थित राहिला. सचिन शेट तांडेल, त्याचबरोबर सन्माननीय आमचे पाहायला गेलं तर अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. महेंद्र गायकर, समीर तांडेल, अनिल कुरुंगले, विजय घरत, विनोद तांबडे, कुणाल कुरुंगले, रवी गावडे, त्याचबरोबर तेजस पाटील, या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. विकेट मिळाली असे ते मात्र झेल पुन्हा एकदा सुटला गेलाय. आज गेम स्पिरिट नाहीये टीम धरणा संघाचा. साधे सोपे झेल सोडण्यात आले, पाहिजे तशी बॅटिंग झाली नाही आहे. त्यामुळेच की काय आता 10:40. नक्कीच बघा इथे धरणा संघ खेळतोय. धरणा संघाचे सन्माननीय आणि धरणा म्हटलं ना तर पनवेल महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर सन्माननीय जितेंद्र मडवी साहेब देखील नक्कीच या स्पर्धेमध्ये उपस्थित राहतील. आणि धरणा म्हटलं ना तर आमचे सन्माननीय शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व आदरणीय देवेंद्र दादा मडवी हे देखील या सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. धरणा म्हटलं तर आमचे नितेश शेठ पाटील, नितीन खेनी, त्याचबरोबर शिवाजी पाटील आणि निहाल ठाकूर, जे एक अतिशय चार मित्रांचा एक जबरदस्त चंबू आहे. त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत. आमचे बालाराम मडवी असतील, भगवान पाटील असतील, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. यस जगदीश, या सर्वांचं मनापासून स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा खराब फिल्डिंग. आज म्हटलं ना मानसिकता नाही आहे टीमची, कारण जो धरणा संघ चांगली फिल्डिंग करतो, आज मात्र तसं त्यांच्याकडून काहीच पाहायला मिळालं नाही आहे. झेल सोडल्यात, खराब फिल्डिंग झालं, त्यामुळे विपक्ष टीमला संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं करत असताना आता फक्त दाबेची गरज आहे ती 4. चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल 4. हे जर समीकरण वेगळं असं तर मजा आली असती मॅचमध्ये, मात्र आता नाही आहे सोपं. हां ओके, प्रत्येक चेंडूवरती आमचे कांचन पालकर एक बेस्ट स्कोरर. चला आता 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फटका चांगला आहे, विजयाचा षटकार येईल का? हो यस, आलाय तो 6 धावा पाहायला मिळाला. 12 खेळाडूंनी सांगितले की हा बॅटर चांगल्या रेंजमध्ये आहे, मोठा फटका खेळ आणि मोठा फटका येत असताना षटकाराने MS धोनी स्टाईलने विजय मिळवला. टीम नानिवली संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम गावदेवी धरणा. यस धन्यवाद, थँक्यू. तर आपण सन्मान घेऊया. यस आमचे जावई